नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी दीपालीज क्रिएटिव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून आणि हृदयपूर्वक स्वागत आहे. तर चला, माझ्या रुटीनला सुरुवात झालेली आहे. सकाळी उठायचं, हे जे पण हाताला येईल ते काम सगळं काय हातात घ्यायचं, म्हणजे करायला घ्यायचं. सकाळी तर ना एवढी थंडी पडलेली असते, तर आता एक 2-3 दिवस झालं परत वाढलेली आहे. मध्ये एक थोडंफार आभाळ वगैरे येत होतं 2-3 दिवस, पण आता परत जास्तच वाढलेली आहे. रात्री पण एवढी ना, जेवण केलं आणि पाणी पिलं की झालं, मला तर जास्तच वाढत असते. म्हणजे मला असं वाटतं की थोडीफार मला इम्युनिटीची कमी आहे असं वाटतं मला, म्हणूनच जास्त थंडी सहन नाही होते मला. थोडी जरी थंडी वाढली तरी मी कुडकुडत असते आतल्या आत. तर असंच होत होतं. पण म्हटली चला आता मस्त टोपी बिपी घातली बाहेर आल्यानंतर. रात्रभर तर मी घालून नाही झोपत आहे, मला ते कसं तरीच होतं. त्यामुळे बाहेर एवढी गार गार हवा असते ना, आणि त्यात परत हे झाडं झुडपं आणि त्यात पाणी हे असं मारायचं म्हटलं ना, एकदम हवा येते. त्यामुळं लगेच मला थंडी वाजली आणि जास्त असं हे झालं की डोकं दुखतं किंवा सर्दीचा त्रास होतो. तर त्यामुळे हे असं सगळं काय ओढणी वगैरे घालायचं आणि स्वेटर पण जमत नाही. जर जास्तच थंडी वाजायला लागली मला, म्हणजे लागली, तर मग स्वेटर घालत असते. आता मला आदिती अनुश्री तर शाळेत गेलेले होते, तर अन्वी हॅपीला पाणी गरम करायला ठेवायचं होतं. तर त्यांना मी 8-8:30 वाजच्या दरम्यान उठवत असते. तर किमान 8:15 वाजता, जास्त सकाळी पण उठत नाही, कारण लेकरं आपल्यालाच एवढं थंडीचा त्रास होतो, तर लेकरांना तर सकाळी 7 वाजता जाणाऱ्या लेकरांचे किती हाल असतील तुम्ही विचार करा. बिचाऱ्या लेकरांना ते एक प्रकारचं, आपल्यापेक्षा जास्त लहान मुलांचं आयुष्य एकदम खतरनाक आहे सध्याचं आयुष्य. म्हणजे 7 वाजता उठायचं, म्हणजे 7 वाजता शाळेमध्ये जर प्रेझेंट राहायचं असेल तर त्या लोकांना 6 वाजता, आणि जर ठीक आहे पायी जवळ जात असतील तर बसनी व्हॅननी जाणाऱ्यांचं काय कसं असेल, तर एकदम स्ट्रगलच असणार आहे लहान मुलांचं सुद्धा. अगदी बालपण राहिलेलं नाही आहे. तर जे 90च्या काळातले आयुष्य होतं म्हणजे आपलं, तर ते खरं आपण जीवन जगलेलं आहे. तर 90च्या काळातले जे पण व्यक्ती आहेत, तर त्यांच्यासाठी. पण आताचे जे पण बालपण आहे, तर ते काय मला आवडतच नाही बरं का. पण असो, आता जे आहे ते सगळं ॲक्सेप्ट करावंच लागतं आहे. कसं रुटीन आणि जे पण काही सगळं आपल्या आयुष्यामध्ये, लाईफमध्ये सगळे काही चेंजेस होत असतात, तर अर्थातच व्हायलाच पाहिजे. बदल हा काळाची गरज आहे, बदल ही काळाची गरज आहे म्हणतात ते खरंच आहे. पण चला, आता जास्त बडबड न करता मी माझ्या इकडे वळते लाईफस्टाईलकडे ह्या रोजच्या. तर सगळं काय आतलं बाहेरचं सगळं झाडून बिडून घेतलेले होते आणि बाहेरचं स्वच्छ असं पाणी वगैरे मारून घेतली. आणि पहिलं मी गरम पाणी करून पिली, ब्रश वगैरे करून झाल्यानंतरनं, आणि ह्या दोघांचं सगळं काय आंघोळी वगैरे घालून यांना सगळं काय रेडी केली. आणि आत्ता हे निघालेले आहेत 8:45 वाजता शाळेला. तर हॅप्पी पण आता इतके दिवस ख्रिसमसच्या सुट्ट्या होत्या त्यांना, भरपूर असे. ख्रिसमसच्या सुट्ट्यानंतरनं त्यांना आता पहिला दिवस जरा नकोसा वाटत होता हॅपीला. पण अन्वी एकदम रेडी, एकदम खटाखटमध्ये टाकाटकमध्ये रेडी होत असते ती. लगेच आवाज दिला की उठत पण असते. पण हॅपी थोडासा वेगळा आहे तिच्यापेक्षा. तर इथं आता तिचंच सगळं काय कॉपी करायचं असतं त्याला, की मला घालायचे शूज, मला घालायचे सॉक्स. तर सॉक्स वगैरे सगळे काही घालून दिले होते त्यांना. तर थंडी पण होती, स्वेटर वगैरे घातलेले होते. आता हे शूज त्याला जमत नव्हतं, की तिचं बघून ती स्वतः करत असते सगळं, पण तिचं बघून ह्याला पण करायचं असतं. पण ते कसं तरी एक पाय आतमध्ये घालून बसला होता, ते निघत पण नव्हतं आणि आतमध्ये जात पण नव्हतं. तर मी त्याला ते व्यवस्थित असं घालून दिलेली होती. आता जातं ते हे 9:15 वाजता आणि रिटर्न येतं ते 1 वाजता. तर अन्वी येते 1 वाजता आणि हॅप्पी येतो 12 वाजता, 11:45 वाजता वगैरे येत असतो. तर हे ना, रोजच्या रोज शाळेमध्ये जर गेले तरच माझं सगळं काय रोजच्या रुटीनप्रमाणे पटापट सगळी कामं होतात. आणि माझी पण जे पण पेंडिंगमध्ये राहतात, शक्यतो जास्त करून जे शिवायचे वगैरे असतात ना, तर शिवणकाम, तर तेच माझं पेंडिंगमध्ये राहत असतं. हे सगळे घरात असले की यांना खायला प्यायला द्यायचं, दिवस त्यातच जातो. जर घरात असले तर एखादा वगैरे असं ब्लाऊज शिवायचं वगैरे होत असतो कट करून. तर त्यात परत मी घरात आतमध्ये आले आणि मला आज मशीनला लावायचं होतं. तर हे सारखं एंगेज देत होतं की सारखं ते नळाचं प्रॉब्लेम, म्हणजे पाणी सप्लाय होत नव्हतं. जे हे पाण्याचं पाईप आहे ना वॉशिंग मशीनचं, तर त्यातून पाणी व्यवस्थित जात नव्हतं. कारण जे जाळी असते ना आतमध्ये बघा ती दिसते, तर त्यात कचरा वगैरे अडकलेला होता वाटतं. पाण्याद्वारे जे येत असतं कचरा वगैरे, तर ते त्याच्यामध्ये अडकलेलं होतं आणि पाणी एकदम प्रेशरने मशीनमध्ये जात नव्हतं. त्यामुळे सारखं ते मशीन एंगेज देत होतं की त्याला काहीतरी करावं लागेल. मग मागच्या वेळेस पण तसंच झालं होतं आणि त्याच्या आधी पण तसंच देत होतं. मग कसं तरी तेवढं कपडे 2 वेळाचे धुवून घेतले होते मी. पण आता मला कपडे लावायचेच होते, तर आता हे एकदा क्लीन करूया आपण काढून वगैरे, म्हणूनच मग लावूया असं विचार करून हे मी सगळं सेटल ह्याचं काढलेलं होतं. आता मला जमणार नव्हतं, मी हे फर्स्ट टाईम चेंज करत होते, म्हणजे काढत होते. काढलं तर होतं स्क्रूड्रायव्हरने. आणि
जिथं जाळी वगैरे होती ना, तर तिथं बऱ्यापैकी कचरा वगैरे ते असं पॅक झाल्यासारखं होतं. म्हणूनच ते पाणी सप्लाय होत नव्हतं वाटतं खाली. तर त्यामुळेच मी आता हे सगळं स्क्रूड्रायव्हरने आतमधला जो काही कचरा आहे ना, तर तो सगळा असं थोडंफार क्लीन वगैरे केलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते सगळं खाली टाकलं. आणि बघा आता थोडंफार व्हाईट वगैरे झालेलं होतं. आणि ते जे पूर्ण सेटल आहे ना त्याचं तर ते नट वगैरे काढल्यानंतर पूर्ण असं वेगवेगळं होणार होतं. पण मला ते माहिती नव्हतं. त्यानंतर मी असं स्क्रूड्रायव्हरने केलं. पण परत मला ते वेगवेगळे छोटे-छोटे पार्ट असतात. तर एकानंतर एक असं कुठलं ठेवायचं आहे ते जर मला नाही कळलं किंवा नाही आलं, तर मग परत काहीतरी गडबड व्हायचं आणि हे पण नव्हते घरामध्ये. त्याच्यामुळे मला कपडे एकतर मी मशीनमध्ये ऑलरेडी घातलेली आहे आणि सगळं लिक्विड वगैरे टाकलेलं होतं. मग लक्षात आलं की मला थोडंफार हे सोपं असेल म्हणून मी ते काढली आणि सोपं पण होतं हे. फक्त थोडंसं टाईट करायचं होतं, लूज करायचं होतं आणि मग त्या नळाला बसवायचं होतं. पण ते मला एकदम टाईट असलेलं लूज करून नळाला बसवायला जमत नव्हतं. हे सगळं क्लीन तर करून घेतलं होतं मी आणि मला ते जमत नव्हतं. आता हे असं हातामध्ये पकडून असं फिरवायला सुद्धा चान्स नव्हता, की याला नट्स वगैरे चार होते. त्या हाताला एवढे रुतत होते ना. ते ग्रे कलरचं जे बघताय तुम्ही, तर तो पार्ट लूज करून मग बसवायचा असेल. आता ज्यांच्या घरी मशीन आहे तर त्यांना माहिती असेल ह्या सगळ्या गोष्टी. पण मी ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा फेस करत होते म्हणून हे सगळे मला प्रॉब्लेम येत होते. तर ठीक आहे, पण मी शेवटी जे पण काम हातात घेत असते ते पूर्ण केल्याशिवाय राहत नसते. ती छोटी असो किंवा मोठी असो, तर मला सवयच आहे त्या अशा गोष्टींची. मग आता थोडक्यात म्हणूया की रिस्क लेना हमें भी पसंद है जिंदगी में. ते अर्थातच त्या गोष्टी लहान असो या मोठ्या असो, आताच म्हणाली मी तुम्हाला. तर ते फायनली मी त्याला लूज केलं टॉवेलनी पकडून. असं एकदम माझा हात तर पाण्याचा होता, पण लूज केलं मी त्याला आणि टॉवेलनी पकडलं घट्ट एकदम आणि मग त्याला लूज केलं. लूज करून मग तेव्हा कुठे त्याला खालचं लूज करून मग ते आतमध्ये बसवलं आणि मग खालचा जो भाग असतो तर तो टाईट करून बसवलेला होता. आणि त्यानंतर स्क्रूड्रायव्हरने वगैरे सगळे नट वगैरे फिट केले आणि मग तेव्हा मी मशीनला वगैरे लावली होती. तर आता माहिती झालं, एकदा जर आपण कुठल्या पण गोष्टी पहिल्यांदा नवीन असताना त्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात कसं काय वगैरे करायचं. पण ते एकदा जर आपण केलं तसं, तर मग नेक्स्ट टाईम तशा गोष्टी चुका होत नसतात. बरं असो. आता दुसरी एक गोष्ट, आताच मी ते जे टाईट बसलेलं होतं एकदम, तर ते मला निघत नव्हतं म्हणून ना मी माझ्या शेजारच्या ताईंच्या घरी गेली होती, की त्यांच्या मिस्टरांकडून ते खोलून वगैरे घेऊन यावं म्हणून. पण ते त्यांना पण जमलं नाही आहे. तर त्या ताई म्हणत होत्या, की तुम्ही सर्व्हिसिंग वगैरे का नाही, सर्व्हिसिंगवाल्यांना का नाही बोलवते? तर ते 1 वर्षाचं फ्री घेतात ते, म्हणजे चार्जेस वगैरे नसतात त्याचे. तर म्हणत होते, तर आम्हाला पण घेताना सांगितलेलं होतं 1 वर्षापर्यंत फ्री वॉरंटी असते. तर जेव्हा पण काय पण झालं तर मशीनला तुम्हाला 1 वर्षापर्यंत फ्री सर्व्हिस दिली जाते. आता ह्या गोष्टी आम्हालाही माहिती होत्या. जेव्हा आम्ही मशीन घेत होतो तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या गेल्या होत्या. पण तसं नाही बरं का, प्रत्येक गोष्ट ही पैशाबाबतीतच असते असं नाही आहे. तर आता इथे ही गोष्ट छोटी असो किंवा मोठी असो, तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला पण यायला पाहिजे. म्हणजे आता प्रत्येक वेळेस आपण त्याच सर्व्हिसवाल्या लोकांनाच बोलवायचं वगैरे, तर ते लोकं बोलणार की आम्ही उद्या येतो, परवा येतो. ते त्यांच्या वेळेनुसार येणार, पण आपण त्यांची वाट वगैरे बघत बसणार. आता इथेच बघा ना, जर मला ते मी खोललं नसतं किंवा मला जर आलं नसतं, तर मी त्यांचीच वाट बघत बसणार होते. ते उद्या येऊ किंवा परवा येऊ, तर ते ज्या वेळेला सांगतील तर त्या वेळेपर्यंत आम्ही वाट बघत बसली असती. पण हे असं व्हायला नको. तर प्रत्येक गोष्ट जर आपल्याला जर येत असेल किंवा जमत असेल तर त्या गोष्टी आपण शिकायला पाहिजे. तर असं वाटतं मला. कला आणि ज्या पण गोष्टी शिकलेल्या असतात ना, तर त्या कधीही वाया जात नसतात बरं का. हेच मला सांगायचं, बाकी काही नाही. स्वयंपाकाची तयारी थोडीफार झाली आहे, म्हणजे भांडी वगैरे घासली मी, चहा वगैरे करून पिला. आता कुकर लावलाय मी, तसं स्वयंपाकसुद्धा चालू आहे माझं. आता हे इकडे मशीनचं कामसुद्धा चालू आहे आणि मशीनचं काम नाही, शिलाईचं काम चालू आहे आणि स्वयंपाक पण चालू आहे, म्हणजे रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. आता इथे हे जे आहेत ना, ह्याला अल्टर करायचे, ह्याला टिपा मारायच्यात फक्त. थोडंफार फिटिंग वगैरे करायचं आहे वाटतं. आणि ही पॅन्ट आहे, हां हेच आहे टॉप. तर ह्याला स्लीव्ज लावायचे. हा जो टॉप आहे ना, तर ह्याला ना असं स्लीव्ज लावायचे. आता त्यांना उद्याच पाहिजे सकाळी. ह्याला स्लीव्ज मी लावलेले आहेत, अशा अस्तरचे स्लीव्ज लावलेले आहेत. आणि हा ब्लाऊजवाल्या ताईंना नाही का, ते तसे ट्रेंडिंगचे ब्लाऊज होते बघा, ट्रेंडिंग साडी आहे ही एक प्रकारची. काल मी कट केला होता हा ब्लाऊज. कट करताना स्लीव्ज पण कट केले होते, पण कापड पुरत नाही आहे म्हणून थोडंसं मध्ये जॉईंट दिलं होतं, पण ते दिसल्या. मग त्यांना म्हटलं की मी एक स्लीव झाले याच्यामध्ये. हा आहे बघा, ह्या पद्धतीच्या नाही का स्लीव्ज. आता हे स्लीव्ज बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल. तर ह्या अशा पद्धतीचे स्लीव्ज त्यांना पाहिजे आहेत डिझाईनवाले. आणि त्यात आई म्हणतात की दुसरी गोष्ट, आता तेवढं ब्लाऊज होता 80 सेंटीमीटरचं, तर तेवढ्यामध्ये तर झालं नाही आहे. हे 40 साईजचं ब्लाऊज आहे
आणि ह्याच्यामध्ये ह्या साडीला मी विचारले की पिको फॉल वगैरे केली का, मी पिको फॉल करता येईल ना, माझ्याकडे पिकोची मशीन नाही. तर त्यामुळं त्यांनी पण म्हटले की नाही दिली मी अजून पिको फॉलला, तर घरीच आहे म्हणताना मी म्हटले ती साडी घेऊन या. त्यातलं आता थोडंसं कट करते, म्हणजे हे आता एवढी स्लीव्ज आहे ना, तर इथे बघा मध्ये लाईन पडली, तर एवढ्या स्लीव्ज एवढं कापड मी आता ह्या साडीतून एवढं असं कट करून घेते, एवढी एक लिरी एवढी. मग कट करून एक स्लीव्ज काढते, मग तेव्हा दोन्ही स्लीव्ज रेडी होतील हे. मग तोपर्यंत नाही म्हणून त्यांनी काल मला टाईम कट करून सांगितलं, मी ब्लाऊज कट केल्यानंतर कमी पडते स्लीव्जला कापड, त्यासाठी त्याने हे मला साडी आणून दिली. आता त्यांना संक्रांतीला ही साडी घालायची वाटतं, त्यांना रेडी करून पाहिजे. तर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की हे ब्लाऊज आणि ह्याचे स्लीव्ज कसे रेडी झालेले आहेत ते. आणि हे कट करून ठेवलेले आहेत जे पोटली काय ते लटकन टेसल्स म्हणतो ना आपण, तर ते तशा पद्धतीचे टेसल्स त्यांना बनवून पाहिजे. ते गवडे कसे एकदम छानशी इच्छा आहे. तर चला, तर आता इथे मी दुसरीकडे स्वयंपाक पण चालू होता आणि इकडे हे शिवायचं काम चालू आहे माझं. तर हे मी काल शिवून ठेवलं होतं ब्लाऊज, तर त्याला स्लीव्ज लावायचे आहे, तर त्यासाठीच होत नव्हतं मला. आता इकडे जायचं तिकडे जायचं, सारखं मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे हे शिवण काम माझ्याकडून आता सध्या होईना झालं. 1-2-3 दिवस झाले मी काही मशीनवरतीच बसले नव्हते. म्हटली आज चला तेवढं थोडंफार तरी काम करूयात, जे ऑलरेडी सगळं काय म्हणजे कटिंग वगैरे करून ठेवलेलं होतं आणि जे अल्टर करायचे होते ते थोडेफार. आणि त्यानंतर तेवढं अल्टर करून घेतली आणि ब्लाऊजला स्लीव्ज काही लावली नाही आहे, तर नंतर लावते म्हटली स्वयंपाक करून. तर आधी हॅपीला वगैरे आणि अन्वीला लवकर जेवायला पाहिजे असतं, 8-8:30 वाजता आमची जेवणं होतात रात्रीची. मग तोपर्यंत मला स्वयंपाक वगैरे रेडी करायचा असतो. तर त्यासाठीच आता मी ते मेथीची भाजी सगळी स्वच्छ अशी निवडून वगैरे घेतलेली होती, जी तुम्हाला मी सांगितले की काल पण मेथीची भाजी म्हणजे मेथीचे पराठे वगैरे होते, तर मी 3-4 गड्डे आणलेले होते. तर आता ते संपेपर्यंत वेगवेगळे असेच पदार्थ काही बनवून आम्ही खाणार आहे. तर मेथीची भाजी पण मला खूप म्हणजे प्रचंड आवडते. रोज एक पदार्थ वेगवेगळा बनवला किंवा मेथीचीच भाजी रोज जरी दिली तोंडी लावायला जेवणासोबत वगैरे, तर मला कंटाळा येत नाही आहे, कारण माझी फेवरेट अशी मेथीची भाजीच आहे. भाजीत भाजीवर का. तर त्यामुळे आज मी असं मस्त असं हे हटून मेथी म्हणतात ना गावाकडे, अशा पद्धतीने म्हणतात हटून मेथी वगैरे म्हणून. तर त्याच पद्धतीने ही अशी भाजी बनवलेली होती, जे की पातळ रस्सा टाईपसुद्धा असते. तर मला थोडीशी याची दाटसर अशी भाकरीसोबत लावून खायला पाहिजे होती, म्हणून हे अशा पद्धतीने मी बनवलं होतं. तर ह्याचं एकदम टोटल पातळ बनवतं ते आमटी टाईप, तर ती पण खूप छान अशी लागते आमटी भाकरीमध्ये वगैरे, बाजरीच्या स्पेशली, तर त्याच्यामध्ये खूप छान लागतं. तर चला, आत्ता माझं झालेलं आहे शिवून. हा ब्लाऊज पण रेडी झालेला आहे, पूर्ण रेडी झालेला आहे, अजून त्याला हुक वगैरे लावायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट इथे पाठीमागे पण ना नॉड लावायचे, नॉड लावून त्याला नॉड टेसल्स बनवायचे, ते तेवढं राहिले. माझ्याकडे नॉड नव्हते, आता आणायचे आहेत मला. जेव्हा मी हॅपीला शाळेत आणायला जाते 11:30 वाजता, तर तेव्हा मी घेऊन येईन आणि हे कंप्लीट करून टाकेन आता. तर बघा, हे एवढं असं मस्त स्लीव्ज ट्रेंडिंग साडीची जी म्हणजे स्लीव्ज आहे ना डिझाईन, तर तीच बनवायला सांगितले होते त्या ताईने पण. खूप सुंदर असा हा झालेला आहे ब्लाऊज. तर लटकन वगैरे आणि लावायचे थोडेफार. आणि हा कटोरी आहे बरं का, 40 साईजचा आहे हा कटोरी. आणि पाठीमाग स्लीव्जला होते ह्याचे लेस होती ना, तर हे इलेक्शन जेव्हा संपतील तेव्हा तोपर्यंत आता अजून आचारसंहिता लागू झालेली नाही आहे वाटतं, कधी होणार आहे काय माहिती. तरी आता रोज अजून तसेच चालू असतात. तर बघा, हे जे मी म्हणत होते लेस जे होते ना इथं बॉर्डरला होते, म्हणजे स्लीव्जच्या बॉर्डरला होते, तर मी ते काढून टाकले आणि इथे असं त्या ताईने सांगितलं की पाठीमागे लावा, तर असं हे पाठीमागे लावलेले आहे मी. तर खूप सुंदर असं दिसतंय आणि हे पण खूप भारी दिसतंय एकदम असं घातल्यानंतर पण. अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. आता ते नॉट जे बांधलेले आहेत बांधले नाही, तर खूपच छान दिसेल, अजून जरा छान असा लुक येईल ह्या ब्लाऊजला. तर चला, आता जास्त वेळ नाही घेते मी. तुमचं आता जे पण हे अल्टर वगैरे करायचे होते ना, तर ते सगळं मी रात्रीच करून दाखवले, म्हणजे टाकलेले आहेत मी. हे वाले पण मला दाखवायला वेळ भेटत नव्हतं, जेव्हा आता अन्वी वगैरे शाळेत गेलेली आहे, म्हटलं त्यांना एकदा शाळेत पाठवते स्लीव्ज. मग पाठवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते म्हणून बसली होती. सगळं काय आवडून घेतली आता घरातलं. आता मी आंघोळ करायला जाते. म्हटलं तुम्हाला आधी रात्रीचे जे ब्लाऊज आणि जे अल्टर वगैरे करायचे होते ना, ते तसंच ठेवलेलं होतं, म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून घ्यावं. आणि हे स्लीव्ज लावायचे होते ना, तर हे असे स्लीव्ज लावलेले आहे मी. तर चला,
हे टॅसल्स बनवण्यासाठी हे असे कट करून ठेवलेले आहेत, जे आपण लटकन वगैरे म्हणतो. तर त्या पद्धतीने आता ह्या ब्लाऊजला ते तेवढं काम राहिलं आहे माझं. आणि आता 11:30 वाजता आंघोळ करते मी आधी, आणि 11:30 वाजता हॅपीला घेऊन येते. येता येता मग ते नॉड घेऊन येते. मग त्यानंतर ना हे ब्लाऊज कंप्लीट होईल माझं. आणि आज मला परत बाहेर जायचं आहे. तर आजचा जो पण दिवसभरातला असेल, आता सकाळी सकाळी मी घेतला आहे हा ब्लॉग. तर आजचा दिवसभरातला अंघोळ केल्याच्या नंतरचा जो पण ब्लॉग असणार आहे, तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, दिवसभराचं माझं डेली रुटीन. तर चला मग, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ऑलला क्लिक करा. तर भेटूया मग अशाच एका छान व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक मात्र करायला विसरू नका. तर चला, श्री स्वामी समर्थ. बाय.